नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 15चा एरिया ह्याचा प्रॅक्टिस सेट 15.2 बघणार आहोत. याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ अ रेम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. ठीक आहे, तर मग आता आपण इथे आधी लेंथ्स लिहून घ्या. आपल्याला काय दिले आहेत, लेंथ्स ऑफ diagonals of a rhombus are 15 centimeter and 24 centimeter. ठीक आहे. फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ rhombus. Equal to 1/2 into product of its diagonals. ठीक आहे. आता आपण इथे हा 1/2 इंटू फर्स्ट आहे 15 आणि सेकंड आहे 24 सेंटीमीटर घेऊया. आता 2ने इथे डिव्हिजिबल आहे 24, मग इथे 2 1 जा 2, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4, म्हणजे इथे आलं आहे 12. मग आता 15 1 जा 15 हे येतात इथे आता फक्त 15 इंटू 12 सेंटीमीटर. मग याचं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं इथे 180 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर केल्यावर आपण इथे सेंटीमीटर स्क्वेअर पण लिहू शकतो. ठीक आहे. मग आपण आन्सर लिहून घेऊया. एरिया ऑफ अ रेम्बस इक्वल्स टू 180 स्क्वेअर सेंटीमीटर और सेंटीमीटर स्क्वेअर. Length of diagonal of a rhombus are 16.5 centimeter and 14.2 centimeter. Find its area. इथे ज्या लेंथ दिल्या आहेत त्या डेसिमल पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत, तर आपण इथे लिहून घेऊया लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ अ रेम्बस आर 16.55 centimeter and 14.2 centimeter. फॉर्म्युला है आपला एरिया ऑफ रम्बस इक्वल्स टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल्स. ठीक आहे. इथे घेऊया 1/2 इंटू 16.2 इंटू 14.2 16.5 सॉरी. ठीक आहे. आता इथे ही व्हॅल्यू आहे ती पूर्ण 2ने डिव्हिजिबल आहे. मग करूया 7 1 जा 2 1 जा 2, 2 7 जा 14 पॉईंट इथे 2 1 जा 2 येईल. मग इथे येतं 16.5 इंटू 7.1. ठीक आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे येईल सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर केल्यावर इथे सेंटीमीटर स्क्वेअर येईल. याचं फायनल आन्सर येतं एरिया ऑफ अ रेम्बस टू 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे, इफ पेरिमीटर ऑफ अ रेम्बस इज 100 सेंटीमीटर. इथे आपल्याला आपण एक रेम्बोस काढून घेतला आहे, त्याची पेरिमीटर आपल्याला इथे दिलेली आहे. अँड लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ क्वाड्रिलेटर्स. आणि एक डायगोनल्सची त्यांनी आपल्याला लेंथ दिली आहे. आता आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया पण फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्या ह्या डायगोनल्सची हाफची किती लेंथ असते ते पण आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. तर मग आता आपण इथे घेऊया लेट
quadrilateral A, B, C, D be the required rainbows. AC and BD are the two diagonals. Intersecting at point M. याच्यामध्ये त्या काय करतायत, इंटरसेक्ट करतायत. पॉइंट M. ठीक आहे. आता आपण इथे पेरिमीटर ऑफ रेनबोज घेऊया. कशी आली आहे ती पेरिमीटर. इक्वल्स टू 4 इंटू साईड, म्हणजे त्याच्या 4 चारी साईड्स ज्या असतात त्या आपण जी व्हॅल्यू असते त्याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग आपल्याला इथे पेरिमीटर्स मिळाले आहेत. किती आहे, 100 आहे पेरिमीटर्स. इक्वल टू 4 इंटू साईड. आपल्याला इथे एका साईडची लेंथ मिळणार आहे. ठीक आहे. मग इथे हे साईडला मल्टिप्लाय, इकडच्या साईडला येताना ते डिवाइड होईल. मग इथे येईल 100 डिवाइड बाय 4 इक्वल्स टू साईड. ठीक आहे. मग इथे 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि इथे 2 उरतात, 4 5 जा 20. ठीक आहे. मग आपण सपोज इथे लेंथ AB घेतली तर तिची आपल्याला लेंथ किती मिळाली, CA 25 सेंटीमीटर. आता एक साईडच्या आपल्याला लेंथ मिळाली म्हणजे सर्व साईड काय असतात, सेम लेंथच्या असतात. ठीक आहे. मग आता इथे आपण AM जो आपला रेनबोस आहे त्याची हाफ साईड काढून घेऊया. लेंथ AM इक्वल्स टू 1/2 इंटू लेंथ AC. तर मग इथे आपल्याला किती मिळालं आहे, 1/2 इंटू AC आहे आपला 48 दिलेला आहे. आता 2ने हा नंबर पूर्ण डिव्हिजिबल आहे म्हणून हा 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. ठीक आहे. मग लेंथ AM किती मिळाली आपल्याला, 24 सेंटीमीटर. ठीक आहे. are perpendicular to each other. ज्या दोन डायगोनल्स आपल्याला दिलेले आहेत त्या दोघे काय आहेत, एकमेकींना परपेंडिक्युलर करतात. म्हणून इथे मेजरमेंट अँगल AMB इक्वल्स टू 90 डिग्री अशा पद्धतीने परपेंडिक्युलर करतात. म्हणजे इथे त्यांचा जो आपला M हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तिथे काय तयार होतो, राईट अँगल तयार होतो. ठीक आहे. मग आता आपण इथे पायथागोरसचा थेरम वापरून आपण ह्या अँगल्सच्या साईड फाइंड आउट करू शकतोय. ठीक आहे. मग आपल्याला ही आडवी आपल्याला ही रेनबोजची डायगोनल्सची लेंथ मिळाली. आता आपल्याला जी आडवी डायगोनल्स लेंथ आहे तिची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर आपण ते आता पायथागोरस थेरमनुसार करूया. इन राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. मग इथे लेंथ AB² इक्वल्स टू लेंथ AM² प्लस लेंथ BM² घेऊया. आपल्याला BM फाइंड आउट करायची आहे. आपल्याला AB मिळाली आहे, किती आहे, 25² इक्वल्स टू याची किती मिळाली आहे आपल्याला इथे 24 मिळाली आहे. 24² प्लस लेंथ BM² आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता हा इकडे प्लस व्हॅल्यू आहे, हा आपल्याला इकडे शिफ्ट करावा लागेल म्हणजे तो मायनस होईल. इथे येईल मग 25² मायनस 24² इक्वल्स टू लेंथ BM². ठीक आहे. आता
25चा स्क्वेअर येतो 625 मायनस 576 येतो. ठीक आहे, इक्वल्स टू लेंथ बी एम स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यातून ही संख्या मायनस केल्यानंतर इथे येतात आपले 49 इक्वल्स टू लेंथ बी एम स्क्वेअर. आता इकडे आपल्याला ह्या लेंथचा स्क्वेअर आहे, तर तो काढण्यासाठी आपण हे दोघं पण काय आहे ते स्क्वेअर रूटमध्ये टाकून घेऊया. इथे देअरफॉर स्क्वेअर इक्वल्स टू 49 आहे. आता आपण त्याला दोघांना स्क्वेअर रूटमध्ये टाकून घेऊया, म्हणजे याचा स्क्वेअर आणि रूट दोघं पण कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, मग इथे येते लेंथ बी एम इक्वल टू अंडर रूट 14 आला आहे. आता अंडर रूट 14 आहे, त्याला जर बाहेर काढायचं असेल तर त्याचा स्क्वेअर रूट किती येतो, इथे येतो 7 सेंटीमीटर. म्हणून आपली लेंथ बी एम जी आहे ती किती आली आहे, 7 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला एक हाफ लेंथ मिळाली आहे. आता आपल्याला ती फुल लेंथ काढायची आहे बी सीची. ठीक आहे, मग आता आपण बी डीची. आता आपण ती लेंथ फुल घेऊया. बी एम इक्वल्स टू 1/2 इंटू लेंथ बी डी फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे, इथे येईल डायगोनल ऑफ अ रोम्बस. रोम्बस बायसेक्ट इच अदर. ठीक आहे, मग आपण आता आपल्याला बी एमची लेंथ मिळाली आहे 7 सेंटीमीटर इक्वल्स टू 1/2 इंटू लेंथ बी डी. आपल्याला बी डी फाइंड आउट करायचे आहे. आता इथे हा 2 डिवाइडला आहे, इकडे जाताना तो काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणून इथे 7 इंटू 2 इक्वल्स टू 1 इंटू ह्यांचं मल्टिप्लाय होईल लेंथ बी डी. ठीक आहे, मग इथे येईल आपल्याला लेंथ बी डी इक्वल टू 7 2 जा 14 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आता आपल्याला सर्व डायगोनल्स मिळालेले आहेत, हाफ पण मिळाले आहे, फुल पण मिळाले आहेत. त्यात पेरीमीटरमध्ये आपल्याला रेक्टँगलच्या साईड्स ज्या आहेत, म्हणजे प्रत्येक याची साईड 25 सेंटीमीटर ही पण मिळाली आहे. आता आपण याच्यावरून काय करूया, एरिया ऑफ रेम्बस फाइंड आउट करून घेऊया. इक्वल्स टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल. ठीक आहे, मग इथे 1/2 इंटू फर्स्ट त्याची डायगोनल आहे ती आपल्याला 48 दिली आहे, आणि सेकंड आपण आता जी मिळवली आहे फुल ती 14 आहे. ठीक आहे, मग इथे दोघी नंबर 2ने डिव्हिजिबल आहे, तर आपण याला 48ला डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. ठीक आहे, मग इथे येतील 24 इंटू 14. या दोघी नंबरने 1ला मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर येणार आहे, म्हणून आपण या केलं आहे. तर इथे येतं आपलं 336 स्क्वेअर सेंटीमीटर. यांचा फायनल आन्सर देअरफॉर एरिया ऑफ रम्बस इज 336 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रम्बस इज 30 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरीमीटर. आता आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये पेरीमीटर पण फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्या ज्या डायगोनल्स दिल्या आहेत त्या पण फाइंड आउट करायच्या आहेत. इथे त्यांनी आपल्याला एरिया दिलेला आहे, तर इथे एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा नाही आहे. ठीक आहे, तर मग इथे घेऊया आपण लेट quadrilateral A B C D be given rhombus AC and BD are two diagonals. AC आणि BD या इंटरसेक्टिंग ॲट पॉइंट M. इथे
एरिया ऑफ क्वाड्रिलेटर ए बी सी डी इक्वल्स टू किती दिला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर आणि बी डी किती दिलं आहे आपल्याला इक्वल्स टू 30 सेंटीमीटर म्हणजे बी डीची लेंथ दिली आहे 30 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आपल्याला आपण इथे आता एरिया ऑफ रंबस या दुसऱ्या डायगोनल्सची लेंथ काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतोय. इक्वल्स टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल्स. ठीक आहे. इथे येईल मग therefore area of quadrilateral ABCD equals to 1/2 length BD ही BD इंटू लेंथ AC. आपल्याला AC फाइंड आउट करायचे आहे डायगोनल सेकंड. एरिया ऑफ ABCD किती आहे हा 240 इक्वल्स टू 1/2 इंटू 30 इंटू लेंथ AC आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग इथे येईल आता हा 2 इथे डिवाइडला इकडे जाताना तो मल्टिप्लायला होईल आणि हा इथे मल्टिप्लायला आहे एसीला तर हा इकडे जाताना डिवाइड होईल. ठीक आहे. मग इथे येईल 240 इंटू 2/30 इक्वल्स टू लेंथ AC. ठीक आहे. तर मग इथे येईल आपलं आता 2 1 जा 2 आणि 2 1 जा 2 इथे येईल. इथे 1 येतो 2 5 जा 10 म्हणजे 15 येतात. मग इथे 240 डिवायडेड बाय 15 येईल इक्वल्स टू लेंथ AC मिळेल आपल्याला 15 1 जा 15. इथे 15 1 जा 15 होईल. इथे 9 उरतात आणि 15 6 जा 19 म्हणजे लेंथ ऑफ AC आपल्याला किती मिळाली इथे 16 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण पुढे घेऊया therefore लेंथ BM फाइंड आउट करूया. BM आपल्याला BD पूर्ण मिळाली आहे. आपल्याला हाफ लेंथ पाहिजे आहे डायगोनलची इक्वल्स टू 1/2 इंटू लेंथ BD. ठीक आहे. आणि इथे आपण दुसरी काढून घेऊया लेंथ AM इक्वल्स टू 1/2 इंटू लेंथ AC. ठीक आहे. आता इथे आपण करूया लेंथ BM इक्वल्स टू 1/2 इंटू 30. आता 2 1 जा 2 2 1 जा 2 2 5 जा 10. आता इथे मिळाली आपल्याला लेंथ BM इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. ठीक आहे. आता लेंथ AM फाइंड आउट करूया इक्वल्स टू 1/2 इंटू आपल्याला लेंथ AC किती मिळाली 16 म्हणून इथे 2 1 जा 2 2 8 जा 16. मग इथे येईल लेंथ AM इक्वल्स टू 16 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता ह्या दोघं डायगोनल्सची हाफ लेंथ मिळालेली आहे. मग आपण इथे घेऊया डायगोनल्स ऑफ अ रंबस आर परपेंडिकुलर टू each other. ठीक आहे. मग इथे therefore मेजरमेंट अँगल AMB M हा 90 डिग्रीचा बनतो आहे तिथे जिथे परपेंडिकुलर होत आहेत तिथे. मग आता आपण इथे पायथागोरस थेरम वापरूया. इन राईट अँगल ट्रायंगल AMB by Pythagoras theorem तो इथे लेंथ AB स्क्वेअर इक्वल्स टू लेंथ AM स्क्वेअर प्लस लेंथ MB स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण इथे व्हॅल्यू टाकून घेऊया 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर याची लेंथ आहे ही. ठीक आहे. मग इथे लेंथ AB स्क्वेअर इक्वल्स टू 8चा स्क्वेअर येतो 64 आणि 15चा येतो 225.
ठीक आहे. मग इथे आपल्याला लेंथ ए बी मिळते 289 सेंटीमीटर. ठीक आहे. आता टेकिंग, आता हे रूट स्क्वेअर काढण्यासाठी आपण टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड करूया. ठीक आहे. आता हे अंडर रूट लेंथ ए बी स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट 289. हे कट होऊन जाईल, हे कट होईल. इथे लेंथ ए बी इक्वल्स टू, आता 289 हा 17चा स्क्वेअर येतो, म्हणजे इथे स्क्वेअर रूट येतो 17. मग ए बीची लेंथ येते 70 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण इथे काय करूया, साईड ऑफ रेम्बोस. इथे हे काय येईल मग, साईड ऑफ रेम्बोस म्हणजे एका साईडची लेंथ आपल्याला मिळाली आहे ही 17 सेंटीमीटर. आता यावरून आपण पेरिमीटर काढून घेऊया. पेरिमीटर ऑफ रेम्बोस इक्वल टू 4 इंटू साईड. ठीक आहे. मग इथे 4 इंटू 17 मिळाले. आता 4 7 जा 68 सेंटीमीटर. ठीक आहे. हे आहे फायनल आन्सर. मग आपण इथे लिहून घेऊया पेरिमीटर ऑफ रम्बस देअरफॉर इज 68 सेंटीमीटर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इझी होतं, समजलं सर्वांना. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा.